आणि आपण पाहताय झी 24 तास आणि आत्ताची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणातली सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत। विलिनीकरणानंतर एनसीपीची धुरा अजित पवार यांच्याकडे जाणार होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी गौप्यस्फोट केलाय। शरद पवार यांनीही नेतृत्वाचा निर्णय मान्य होता अशी माहिती सध्या मिळते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिक मधल्या लेखामध्ये मोठा दावा करण्यात आलाय। शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विलिनीकरणासंदर्भात ठरलेलं होतं असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे दिलं जाणार होतं असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलेला आहे। एका साप्ताहिकातल्या लेखात त्यांनी हे म्हटलेलं आहे। शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांचं या संदर्भात एकमत झालं होतं असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, शशिकांत शिंदेंनी एक महत्त्वाचा दावा केलेला आहे। विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व हे अजित पवार यांच्याकडे जाणार होतं असा मोठा दावा त्यांनी केलेला आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भातले? नक्कीच अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा ही जोर धरू लागलेली आहे। एका पाठोपाठ एक शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हे गौप्यस्फोट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अजित पवार यांना समर्पित करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्षीय लेखात शशिकांत शिंदे जे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। मोठं विधान त्यांनी त्या लेखामध्ये केलं आहे। त्यांनी असं म्हटलं की विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादा यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय साहेबांच्या सर्व नेत्यांनी म्हणजे शरद पवार यांच्या पक्षातील सर्व नेत्यांनी घेतलेला होता आणि संपूर्ण जबाबदारी ही अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार होती। म्हणजे निर्णयापासून म्हणजे कोणाची नियुक्ती करायची आणि सर्वोच्च पदी हे कुठेतरी अजित पवारच राहणार होते आणि अशा प्रकारचा निर्णय हा आमच्या पक्षाच्या नेत्यांनी घेतलेला होता असं त्यांनी या लेखामध्ये म्हटलेला आहे। आपल्याला माहिती आहे की अजित पवार गेल्यानंतर विलिनीकरणासंदर्भात रोहित पवार असतील, जयंत पाटील असतील किंवा मग स्वतः शरद पवार असतील हे वारंवार बोलतायत आणि या बैठकीमध्ये जे जे नेते होते ते एका पाठोपाठ एक गौप्यस्फोट करतायत। तर त्यामुळे आता शशिकांत शिंदे यांनी केलेल्या विधानाचे खरं तर अनेक अर्थ जे आहेत ते काढले जातात। मात्र दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या पक्षाचे ते मात्र या विषयावरती काहीही बोलायला सध्या तरी तयार नाहीये। त्यामुळे आता विलिनीकरणाची पुढे चर्चा कशा पद्धतीने होते किंवा होते की नाही असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। मात्र शरद पवार यांच्या पक्षाने अजित पवार यांचं नेतृत्व हे मान्य केलेलं होतं आणि या संदर्भात शिक्कामोर्तब पक्षांतर्गत झाल्याचं स्वतः पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद सीमा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राष्ट्रवादीचे ते प्रवक्ते आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सूरजजी, आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक मोठा दावा केलेला आहे की एनसीपीचं विलिनीकरण झालं असतं तर त्या विलिनीकरणानंतर पक्षाची धुरा ही अजित पवार यांच्याकडे जाणार होती। अजित पवार यांचं नेतृत्व त्यांच्या पक्षाच्या सगळ्यांना मान्य होतं असा मोठा दावा त्यांनी केलेला आहे। कसं पाहता आपण त्यांच्या या दाव्याकडे? नक्कीच अजितदादाचं नेतृत्व त्यांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांना आधीही मान्य होतं, परंतु काही लोक ज्यांचं अँबिशन्स म्हणजे घेऊन निघाले होते त्याच्यामुळे मतभेद झाले होते, पण बऱ्याचशा तिथल्याही लोकांना अजितदादांचं नेतृत्व मान्य होतं। आता या विलिनीकरणाच्या विषयाच्या बाबतीत मात्र त्यावेळेस काय चर्चा झाल्या, त्यांचं काय ठरलं होतं हे ते म्हणजे दादा आणि त्यांची चर्चा झाली होती। परंतु मला वाटतंय की आता ह्या चर्चा करण्यापेक्षा भूतकाळात काय ठरलं होतं किंवा ठरणार होतं त्यापेक्षा वर्तमान आणि भविष्यात काय करता येतं याच्यावरती चर्चा झाल्या पाहिजेत। आता वहिनी ह्या आमच्या सर्व आहेत, त्यांच्यासोबत जर त्यांना चर्चा करायची असेल तर त्यांनी ते करू शकतात, परंतु ज्या पद्धतीनं ते चर्चेला समोर येतात मला वाटतंय कुठंतरी त्यांचा हेतू हा शुद्ध दिसत नाही। त्यांच्या हेतूवर आम्हाला शंका येते, कारण विलिनीकरण करायचं असेल तर ती चर्चा माध्यमात होत नसतात। त्यांची लोक ज्या पद्धतीनं माध्यमात हे विषय काढतात मला वाटतंय त्यांचा हेतू शुद्ध दिसत नाहीये। अगदी सूरजजी, आपण म्हणालात की त्यांचा हेतू शुद्ध दिसत नाहीये, मात्र विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांची चर्चा झालेली आहे। त्या संदर्भातलं वारंवार वक्तव्य आपण त्यांच्या नेत्यांची पाहिलेली आहे आणि आता बोलताना तुम्ही एक उल्लेख केलेला होता की त्यांच्या तिकडच्या नेत्यांना अजित पवार यांचं नेतृत्व मान्य होतं। मग ज्या नेत्यांना त्यांचं नेतृत्व मान्य होतं त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, पण मग कुणाला त्यांचं नेतृत्व मान्य नव्हतं या संदर्भात काही अधिक खुलासा किंवा या संदर्भात तुमच्या पक्षांतर्गत काही चर्चा झाली होती का?
मला वाटतं G24 मध्ये चांगलं स्टिंग ऑपरेशन म्हणा किंवा चांगली शोध पत्रकारिता करतात की कुणा लोकांना कुठल्या लोकांना अजितदादाचं नेतृत्व मान्य नव्हतं, कुणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 राष्ट्रवादी झाल्या हे आपल्यालाही तितकंच चांगलं माहिती आहे. आता काही लोक जरी ही सत्ता नाही म्हणून अजितदादाचं नेतृत्व मान्य करणारे वेगळे आहेत आणि काही लोक खरोखर अजितदादाचं नेतृत्व मान्य करत होते. काही लोक सत्तेसाठी अजितदादाचं नेतृत्व मान्य करत होते. आणि आज ज्या पद्धतीनं अजितदादा हयातीमध्ये नाहीत आणि ज्यांच्या पार्थिव महिन्यात असताना विलिनीकरणाच्या चर्चा ज्या घडवल्या त्यांचा हेतू आम्हाला कुठेही शुद्ध वाटत नाही. ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी विलिनीकरण एवढंच त्यांचा हेतू दिसतोय असं मला तरी दिसून येत आहे. अगदी सुरजी, असेच आपण आमच्यासोबत जोडलेले राहा. एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. आताची महत्वाची बातमी आपण G24 तासवर पाहतोय. विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. G24 तासला शशिकांत शिंदेनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आताची महत्वाची बातमी, विलिनीकरणासंदर्भातला लेख काही दिवसांपूर्वीचा होता. विलिनीकरणावर आता बोलणार नाही अशी शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाणार आहोत सूरज चव्हाण यांच्याकडे. सूरजजी, आताची एक महत्वाची घडामोड समोर आली ती अशी आहे की हा जो लेख होता त्यांनी लिहिलेला आहे, या संदर्भातला दावा त्यांनी केलेला आहे तो जुना होता. मात्र आता विलिनीकरणासंदर्भातला विषय आमच्याकडे संपलेला आहे, आम्ही त्यांच्यावर पडदा टाकलेला आहे असं त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे. काय आता या संदर्भात आपली प्रतिक्रिया आहे? आमच्याकडून कधीही अजितदादांची जी दुःखद घटना घडली त्याच्यानंतर विलिनीकरणावर आमच्या पक्षाकडनं किंवा पक्षातल्या नेतृत्वाकडनं कधी चर्चा झाली नाही. जे काही चर्चा होत होती, दादांचा शब्द होता, दादा असं बोलले होते, इथं बैठका झाल्या, एवढ्या बैठका झाल्या, हे सगळे खुलासे त्यांच्याकडनं होत होते आणि त्याच्यावरती चर्चा त्यांच्याकडनं केली जात होती, आमच्याकडनं नाही. आमची प्रायोरिटी हेच आहे, अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीमागं, राष्ट्रवादी परिवाराच्या मागे सगळेजण आम्ही खंबीरपणे उभं राहणं ही आमच्यासाठी प्रायोरिटी आहे. विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी आत्ताच्या घडीला तर नाही. आमचा पण मग या पुढच्या काळात तुम्ही विलिनीकरणासंदर्भात काही भूमिका घ्याल का ठोस? हे बघा, ह्या विलिनीकरणावरती वरिष्ठ पातळीवर चर्चा होत असतात, त्या माध्यमात किंवा आमच्या लेवलवर नाही, तर ती वरिष्ठ पातळीवर चर्चा होतात आणि ती चर्चा जर करायची असेल तर ते वरिष्ठ पातळीवर करतील. अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.